मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांचे रिपोर्टिंग करत आहे। बॅग मेजर नंबर गिरीजी महाजन साहेब मंत्री ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन तथा पालकमंत्री महोदय हे या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या 76व्या वर्धापन दिनानिमित्त थोर स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केले। आयुक्त तथा प्रशासक नांदेड हुतात्मा स्मृती संभाष माननीय आमदार आपण देखील या ठिकाणी हुतात्मा स्मृती संभाष पुष्पचक्र अर्पण करावे। सर्व उपस्थित विनंती करतो की आपण सलामी क्षेत्र जनरल सेलूट सलामी ध्वज को सलामी राष्ट्रीय सलाट सलामी शस्त्र
वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। मागील वर्षामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला। संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज ध्वजवंदन होत असून त्या औचित्याने मुक्ती संग्रामात ज्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले त्या शहीदांना मी मनपूर्वक अभिवादन त्या ठिकाणी करतो। लढ्यामध्ये सहभागी सन्माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व उपस्थित बंधू आणि भगिनींना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला। मी या भागात 2 वेळा येऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, जानमालाचे मोठे नुकसानही झाले। या परिस्थितीत आम्ही व्यापक प्रमाणामध्ये पंचनामे सुरू केले आहेत। आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील। पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीसाठी विनाविलंब आम्ही मदत करणार आहोत। या सरकारने नुकसान भरपाई करण्यात कधी वेळ लावणार नाही। समस्या, आपत्ती, संकट कोणते असू दे, तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे की मागील वर्षी सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना 447 कोटी रुपयाची वाटप त्या ठिकाणी करण्यात आली आहे। या ठिकाणी उपस्थित महिला बहिणीकडे लक्ष वेधताना मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या संपूर्ण भारतात चर्चेत आहे। या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात 1.5 कोटीवर महिलांना लाभ मिळालेला आहे। एकट्या नांदेड जिल्ह्यात 8 लाख महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत आहेत। पहिल्या 2 महिन्यात 3,000चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून आर्थिक स्वावलंबनाचा मोठा इतिहास महाराष्ट्राने रचलेला आहे। राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत। यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। युवक युवतींना 6,000 ते 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे। प्रशिक्षणासोबतच मानधन दिले जाणार आहे। युवकांना या माध्यमातून अनेक आस्थापनांवर काम करण्याचा अनुभव सुद्धा मिळणार आहे। पंतप्रधान मोदीजी यांनी उज्ज्वला योजनेची घोषणा करून 2014 मध्ये केलेली होती। या योजनेअंतर्गत घराघरात उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर दिले जाते। आता महाराष्ट्र शासनाने आणखी यामध्ये भर घातली आहे आणि महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। भारत माता की, भारत माता की जय। विजय असो मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा, विजय असो मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा। त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन माननीय आमदार पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी गौरव होत आहे। भाग्यश्री जाधव राहणार फोनवर राष्ट्रीय पदक मिळवलेला आहे। सध्या ती हाँगकाँग येथे असल्यामुळे तिच्या वडिलांना त्यानंतर नांदेड येथील रहिवासी सृष्टी बालक आणि 43वी MTPC सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 अयोध्या या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। तसेच यूथ एशियन चॅम्पियनशिप बनवलीच्या सन 2024 या ठिकाणी माननीय मोठ्यांच्या हस्ते तिचा या ठिकाणी गौरव राहणार। नांदेड एशियन किक बॉक्सिंग स्पर्धा 2024 कार्तिक कैलास राठोड आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे पाल्य, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, तसेच प्रिंट मीडिया, पत्रकार, विविध अधिकारी, कर्मचारी या सर्वांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत। गोदामाई नित्य वाहते स्वच्छ नितळ पाणी, संत महंतांच्या ओटातून गुंजते वीरतेची गाणी। वायुवेगात नेण्यासाठी महाराष्ट्राचा गाडा, संघर्षाची मशाल पेटवी माझा मराठवाडा, माझा मराठवाडा। या ठिकाणी या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये रण पेटले पेटले अग्नी जाला सर्व दूर, रण पेटले पेटले अग्नि सर सर